पोलिसांची चूक, तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त. सैफवरील हल्ल्याची निर्दोष तरुणाला शिक्षा. पोलिसांमुळे छोकरीही गेली अन नोकरीही. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अनेक संशयितांना तपासासाठी ताब्यात घेतलं होतं. आकाश कनोजिया हा ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकीच एक. आकाशला पोलिसांनी नुसतं संशयित म्हणून ताब्यात घेतलं, मात्र यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. नुसत्या या संशयाच्या फेऱ्यानं आकाशची केवळ नोकरीच गेली नाही, तर त्याचं ठरलेलं लग्नही मोडलं. आकाशला सैफवरील हल्ल्यातील संशयित ठरवल्यानं किती गोष्टींना तोंड द्यावं लागलं आणि लागतंय हे स्वतः आकाशनं साम टीव्हीला सांगितलं. आता आम्ही तुला कामावरती ठेवतात, कधी पोलीस आली, कधी तुला घेऊन गेले कुठे पुछताछ बिछताछसाठी, तर म्हणजे आम्हाला तर जबाब द्यावा लागेल ना, का ड्रायव्हर गेला कुठे गाडी सोडून. त्यासाठी त्या लोकांनी बोलला, कर आता येऊ नको आमच्याकडे कामाला आकाश, तू दुसऱ्या आपला लाईफ तू बघून घे. माझं लग्न तुटला, माझं काम गेलं, माझा जॉब गेला, माझं नाव खराब झालंय. 19 जानेवारीला मुंबईतील बांद्र्यातील राहत्या घरी सैफ अली खानवर एका आरोपीनं हल्ला केला. या प्रकरणानंतर देशभर खळबळ माजली. मुंबई पोलिसांची अनेक पथकं आरोपीचा शोध घेत होती. या शोधादरम्यान मुंबई पोलिसांनी मुंबईतील 300हून अधिक सीसीटीव्ही आणि 50हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले. तसंच अनेक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यानच मुंबईत राहणाऱ्या आकाश कनोजिया या तरुणाला संशयित म्हणून रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं आणि माहिती प्रसिद्ध केल्यानं आकाश कनोजियाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आकाश कनोजिया सध्या काय करतो, तो कोण आहे, पाहूया. आकाश हा 31 वर्षांचा तरुण आहे. मुंबईतील कुलाबा कफ परेड झोपडपट्टीत तो राहतो. रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या 4 चाकी वाहनावर तो कंत्राटी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. आकाशवर मुंबईत आणि इतर काही ठिकाणी चोरीसह इतर काही गुन्हे यापूर्वीही दाखल आहे. दरम्यान आकाश कनोजियाला मुंबई पोलिसांनीच नोकरी मिळवून द्यावी असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी आता म्हटलंय. असं असेल तर चुकीचं आहे. पोलिसांनी आता पुन्हा त्याची नोकरी बिक्री मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे. आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या आकाशची ही कैफियत. पोलिसांच्या एका चुकीनं सगळंच कोलमडलं. आकाशचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य कधी सुरळीत होणार असा प्रश्न आकाशच्या घरच्यांसमोर वासून उभा आहे. तर पुढे उदरनिर्वाहासाठी काय करायचं या चिंतेनं आकाशलाही ग्रासलंय. 100 गुन्हेगार वाचले तरी चालतील, मात्र त्यामुळे एका निरपराधाला शिक्षा मिळायला नको असं म्हणतात ते याचसाठी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.